तो जरा पतंग उडवायला बघा, आपल्या कालच्या पतंग ह्याला बांधलेलं आहे. जवळपास 4-5 वर्षानंतर मी पतंग उडवते आज. एका झटक्यात उडली गाईस पतंग. दुसरी पतंग काटाय गेलो, माहीत पतंग कटली. चालायचं आता तिसरी वाली पतंग उडून टाकू ही वाली. तर रामकृष्ण हरी मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज 4था दिवस आहे माझा नगरमध्ये आणि उद्या आम्ही जाणार आहे परत पुण्याला. तर आई बघा मला खिचडी बनवती. आज एकादश आहे. एकादश म्हणजे उपवास नाही, पण आईने बनवलीत खिचडी. रोज आई काय ना काय वेगळं बनवतच असते. तर आता करतो ब्लॉग स्टार्ट अँड पुढं बघा कंटिन्यू शेवटपर्यंत. आज चाललोय आता बँकेत जायचं आहे. पहिलं बँकेतलं काम उरकायचं. दाखवतो थांब, दाखवतो. पहिलं आपल्याला बँकेत जायचं आहे. बँकेतनं मग मंदिरात पण जायचं आहे. बघा पुढं ब्लॉग कंटिन्यू. आता करतो स्टार्ट. खिचडी बनवली ताईनी. किचन वाटा आवडून घेतली. वाव माझ्यासाठी ना, माझ्यासाठी ना. बरं म्हणते 4 दिवस झाले रोज आजीत दाखवतोय ब्लॉग मध्ये. आजी बरोबर. आता आजीला देऊला घेऊन जाणार आहे आम्ही. देऊला येणार आहे आजी आपल्या. घाबरली ती, घाबरली. हाय कर, हाय. फोटो निकाल रहे हो, फोटो निकाल रहे भैया, फोटो निकाल रहे. फोटो माझा पण आहे ना. ती बघ कशी बघ. बघा खिचडी दिलीत मला खायला आईने. तर आता पहिलं करून घेतो नाश्ता आणि ब्लॉग कंटिन्यू करतो. बँकेत जायचंय, मंदिरात जायचंय, कुठं जायचंय बघा ब्लॉगमध्ये कंटिन्यू. आम्ही चाललोय जरा बँकेत. आई आवडते ते बँकेत काम आहे जरा. तेवढं बँकेतलं काम उरकलं की मंदिरात जाऊ. अवतार बघा मी आल्यापासून घराचा अवतार करून ठेवलाय. आता जरा ऊन पण आहे बऱ्यापैकी. नाही मंदिर. लस्सी प्यायला आलं. तू का मँगो घेतले? मँगोचं सीझन आहे का? झालं. लावून घे गेट, लावून घे. 1,000 years later. तो जरा पतंग उडवायला बघा, आपल्या कालच्या पतंग ह्याला बांधलेलं आहे. गाड बांधून घेतो पहिलं. जवळपास 4-5 वर्षानंतर मी पतंग उडवते आज. आऊन उडवता येते का नाही ते पण माहीत नाही. तुम्हाला दाखवतो थांबा, कॅमेरा ठेवतो इथं. एका झटक्यात उडली गाईस पतंग.
खूपच वर गेलेली गाईच पतंग. हे बघा चक्री बघा कशी फिरते ते. आणि एवढ्या वर्षानंतर पतंग उडवली ते बी एका झटक्यातच पतंग वर गेलेली. कारण टॅलेंट असते टॅलेंट. इथं काय आहे, आमच्या इथं काटाकाटी पण होती पतंग. आता बघू आजूबाजूला आहेत पतंगी, झाल्यावर तुम्हाला सांगतो. हे बघा किती वर गेलेली आहे पतंग, दिसतील का बघा. बघा इथं आपली पतंग आहे, तिथं आपल्या मागं एक पतंग आहे, पर तिथं वरती एक आहे आणि तिकडे एक आहे. अशा लय पतंग आहे तिथं, लय जण पतंग उडवतात. समोर दिसते ते का एक. आता बघू काटाकाटी होईल आमची ह्याच्यात. लिहि बघा कटून आपल्या साईडच्या घरावर. एक पतंग आहे ना कटली आपली, आणि काय नाही आपल्याकडे अजून 2 आहेत. आता एक उडवतो ही वाली, ही कटली जाऊन तिसरी वाली पण उडवू. तसं पण उद्या जायचंच आहे आपल्याला. तर बघा ब्लॉगमध्ये कंटिन्यू. पतंग काटली बघा आत्ता. बघा ते पडलेली दिसते का, पडली. मला लय आवड आहे लहानपणीपासून पतंग बितंग उडवायची. आणि मी लय येडा होतो पतंगीसाठी, लय मार बी घाललाय आईचा दादाचा. अजून एक पतंग आलेली आहे बघा तिकडं, दिसतील का, ती पण काटू. दुसरी पतंग काटाय गेलो, माहीत पतंग कटली. चालायचं आता तिसरी वाली पतंग उडून टाकू. ही वाली हिला मंगळसूत्र बांधतो आणि उडवतो. 2,000 years later. तर आलो होतो मग अशीच पतंग वगैरे उडून झाली. 3 पतंग आपल्या कटल्या. मग आलो खाली. कटल्या पण नसत्या जर मी मनावर घेतला असतं. जर उद्या आपल्याला जायचं ते असं पण ठेवून काय फायदा नाही. तर कटल्या पतंग. आणि आईने मला स्वयंपाक करून दिलेला आहे, जेवायला करून दिले मला. फ्लावरची भाजी आणि भाकरी करून दिलेली. आईला उपवास आहे, आईसाठी बगर भात केलाय. तर आईला उपवास आहे, आईला म्हटलं होतं बगर भात, म्हणजे आईला म्हटलं मी काहीतरी बाहेरचं आणून खातो, बगर भात नको, तरी मला स्वयंपाक केला. तर बघा आईचं किती प्रेम आहे माझ्यावर. आणि आण दे इकडं आण. ब्लॉग बघा कंटिन्यू. फोन धरून धरून हात दुखायला लागला. काय केलंय, बगर भात बगर केलेली आहे आईनी. तर या जेवायला काही जेवण करून घेतो पहिलं. आणि ब्लॉग काय आता एंडच करून टाकतो. आता काय जेवण झाल्यावर काय करत नाही, कुठं जात नाही आपण. तर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि चॅनलवर जर नवीन आवडणारच आवडणारच आपले ब्लॉग आवडणारच आपली आयडी.